नेरळ परिसरात एका महिला डॉक्टरवर कथित अत्याचार केल्याच्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी एका राजकीय पदाधिकाऱ्याविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून नेरळ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार बदलापूर येथील पीडित महिला डॉक्टर यांची आरोपी राजेश महाडिक यांच्याशी सोशल मीडियावरून ओळख झाली होती। त्यानंतर मैत्री वाढवत आरोपीने विश्वास संपादन केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तक्रारीनुसार ऑक्टोबर 2023 मध्ये आरोपीने नेरळ येथील एका रिसॉर्टमध्ये नेऊन लग्नाचे आश्वासन देत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले। त्यानंतर अनेकदा लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे। तसेच नशेचे पदार्थ देणे, अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करणे तसेच ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। दरम्यान आरोपी हा एका माजी आमदाराचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली असून प्रकरण मागे घेण्यासाठी राजकीय दबाव आणला जात असल्याचाही दावा पीडित महिलेने केला आहे। आणि माझ्यासोबत जी घटना घडलेली आहे तर एक फेसबुक जी सोशल मीडिया आहे त्याच्यावरनं मला एका व्यक्तीने संपर्क साधला आणि माझ्याशी मैत्री केली, ज्याचं नाव राजेश कृष्ण महाडिक आहे, जो माथाडी संघटनेचा सदस्य आहे आणि तो शिंदे गटामध्ये सुद्धा त्याचं हे आहे, होल्ड आहे चांगला, तर तो तिथलाही कार्यकर्ता आहे। तर त्या व्यक्तीने माझ्याशी मैत्री केल्यानंतर त्यांनी मला मागणी टाकली लग्नाची, आणि लग्नाची मागणी टाकल्यानंतर त्यांनी लग्नाची बोलणी करण्यासाठी तो मला भेटला आणि त्यांनी सीमा रिसॉर्टला रूम बुक केलं। आणि त्याला मी म्हणाले, जेव्हा मी त्याला प्रश्न केले की तू रूम कसं काय बुक केलं, आपण लग्नाची बोलणीसाठी भेटलेलो आहोत, तर तो तेव्हा मला म्हणाला की माझी ओळख आहे आणि माझं एक पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे, मी एक सदस्य आहे माथाडी कामगार सेनेचा, तर मग आपण जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत मी कुठे हे होऊ शकत नाही, तुलाही कुठे दाखवू शकत नाही ओळख। तर त्याच्यामुळे तो म्हणाला की आपण तिथे बोलूया, आणि असं मला लग्नाचं आमिष दाखवलं आणि मला गोड बोलून मला तिथे घेऊन गेला आणि मला कोल्ड्रिंकमध्ये नशेचं जे गुंगीचं औषध आहे ते टाकलं आणि त्यानंतर त्यांनी माझे अश्लील फोटोज व्हिडिओज काढले आणि नंतर मला ब्लॅकमेल करायला लागला, धमकी द्यायला लागला। आणि त्यानंतर मग त्यांनी इथेच हा जो विषय आहे थांबला नाही, तर त्याच्या घरात नंतर मला कळालं काही काळानंतर की त्याचं लग्न झालेलं आहे। कारण ज्यावेळेस तो माझ्याशी लग्नाची मागणी टाकायला आला होता तेव्हा तो हे म्हणाला होता की माझं या जगात कोणीही नाही आहे आणि माझा डिवोर्स झालेला आहे, माझं लग्न खूप आधी झालं होतं तर माझं डिवोर्स झालेलं आहे असं मला सांगण्यात आलं होतं। आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि माझी अशी फसवणूक झाली आणि मला कालांतराने कळालं की त्याची बायको आहे, त्याला एक मुलगा आहे आणि तो राहायला ऐरोलीला आहे, सेक्टर 8 मध्ये अलंकार सोसायटीमध्ये ब्लॉक नंबर 1ला तो राहतो। तर त्यानंतर मग त्याच्या घरातून मला धमकीचे घाणेरडे मेसेज, घाणेरडे मला व्हिडिओज पाठवण्यात आले, खूप मला ब्लॅकमेल केलं गेलं। त्याच्यामध्ये त्याची जी बायको आहे सारिका राजेश महाडिक आणि त्याचा मुलगा जो आहे साहिल राजेश महाडिक आणि त्यांची जी मेवणी आहे शेरल फरेरा, ह्या लोकांनी मला खूप टॉर्चर केलं। त्यानंतर इथेच ते थांबले नाही, मी त्यांची समजूत घातली की माझ्या ह्याच्यात काहीही चुकलेलं नाही आहे, माझी फसवणूक केलेली आहे तुमच्या नवऱ्यानी। तरीसुद्धा त्या लेडीजनी मला खूप टॉर्चर केलं, दोघांनीसुद्धा, मेवणीनी आणि त्याच्या बायकोनी। आणि त्यांनी मला सांगितले की तू जर कुठे गेलीस तर तुला आम्ही जीवेठार मारू आणि आम्ही वाटेल ते तुझ्यासोबत करू शकतो, कारण का आमच्याकडे पैसे आहेत, आम्ही पैशाच्या जीवावर तुला विकत घेऊ शकतो, तुझी सुपारी देऊ शकतो, तर तू तुझे विचार कर आणि तुझे जे व्हिडिओज आहे, अश्लील फोटोज आणि व्हिडिओज आहेत, हे आम्ही व्हायरल करून टाकू सोशल मीडियाला, जेणेकरून तुझं कुठेही लग्न जमणार नाही आणि तू कुठलीही राहणार नाहीस। आणि एवढंच इथे झालं नाही तर ते माझ्या घरी आले, मला मारहाण केली आणि त्यानंतरसुद्धा मी खूप प्रयत्न केला की त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, तर कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावर गुन्हा दाखल हा होत नव्हता, कारण का त्यांच्याकडे हे होत्या ओळखीच्या बेसवर, त्यांनी कुठल्याही ओळखीची जी बेस आहे त्यांची, जसं त्याचा पॉलिटिकल बॅकग्राऊंड होता आणि माथाडी सेनेचा तो सदस्य असल्यामुळे त्याचे गुन्हा दाखल करत नव्हते। तरीसुद्धा मी गुन्हा दाखल केला, त्यावेळेस पण त्यांनी मला गुन्हा दाखल करताना खूप अडचणी निर्माण केल्या, खूप त्रास मला दिला आणि मला मानसिक शारीरिक एवढा त्रास दिला की मला अटॅक येऊन गेला। माझी जी स्थिती होती ती बरोबर नव्हती, तरीसुद्धा मी कसं तरी इथपर्यंत पोहोचले आणि मी FIR दर्ज केलेली आहे त्या चौघांविरुद्ध। तर मला नेरळ पोलीस
चौकीमधून जे काही पोलिसांचं जे रिस्पॉन्स आहे किंवा सहकार्य आहे तो योग्य पद्धतीने मिळत नाही आहे. मला उडवाउडवीचे उत्तरे दिले जात आहेत आणि त्यानंतर आरोपीला आणल्यानंतर त्याच्या बायकोनी मला शिवीगाळ केली पोलीस स्टेशनमध्ये. आणि जेव्हा मी तिला म्हणजे समोरासमोर जेव्हा मी करायला गेली तर पोलीस जे प्रशासनमधले जे सदस्य आहेत ते म्हणजे स्टाफ आहे ते माझ्याशी खोटं बोलले की त्यांनी असं काहीही केलं नाही. तर पोलीसही कुठेतरी त्यांना सहकार्य करतात जेव्हा की ते गुन्हेगार आहेत आणि मी विक्टीम असल्यामुळे मला खूप काही सहन करावं लागतं आहे. मला नको नको त्या लोकांचे कॉल येत आहेत. मला माघार घेण्यास मला खूप जास्त प्रेशर करत आहेत. मला प्रचंड त्रास होत आहे. तर मला न्याय हवा आहे आणि मला लवकरात लवकर न्याय मिळायलाच हवा. पीडितेच्या तक्रारीनंतर नेरळ पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून या प्रकरणातला पुढील तपास सुरू आहे. सम्राट मराठी लाईव्हसाठी गणेश पवारसह ब्युरो रिपोर्ट कर्जत. तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह.